रोज काहीही काम नाही. हसत खेळत फिरत लक्झरी उपभोगत आणि ज्या दिवशी काम आहे त्या दिवशी AC हॉलमध्ये बसून बोलावंसं वाटलं तर बोलायचं, ऐकायचं काही नसेल तर हेडफोन काढून ठेवण्यास पण परवानगी. डुलक्या घेतल्या तरीही कोणी काही रागवणार नाही. आणि महिन्याला वेतन 1,24,000. हे फक्त वेतन. इतर भत्ते जर मी तुम्हाला सांगितले तर आश्चर्य नाही वाटणार, कारण बऱ्याच लोकांना आता हे सोशल मीडियामुळं माहिती व्हायला लागलं आहे. 70,000 महिन्याला. कसला भत्ता आहे ते नंतर सांगेन. कोणाविषयी बोलतोय नंतर सांगेन. कदाचित लिंक लागेल तुम्हाला बोलता बोलता मी. 60,000 भत्ता ऑफिसचा भत्ता मिळतो महिन्याला. तुमची ट्रेन फर्स्ट क्लास फेअर, फर्स्ट क्लासचा भाडे न देता प्रवास रेल्वेचा, सामान्य माणसाला जे भाडं पडतं क्लास 3चं त्याच्या तिप्पट चौपट फर्स्ट क्लासचं तिकीट असतं, हे सर्वांना माहिती आहे. असा प्रवास वर्षभर स्वतःला आणि कुटुंबियांना मोफत. पर्सनल कारण असो, प्रोफेशनल कारण असो किंवा इतर काही कारण. भारताच्या अंतर्गत एअरलाईन्सनी प्रवास 34 वेळा फुकट. जवळपास महिन्याला 5,000 युनिट वीज फुकट मिळते. जमाना मोबाईलचा आहे तरीसुद्धा टेलिफोन भत्ता आकर्षक आकडा आहे तो पण. हे सगळं कोणतीही आयुष्यामध्ये रोजच्या कामामध्ये लाईफ रिस्क नसताना, कोणतीही वजनदार कामं त्यांना नेमून दिलेली नसताना एवढं उत्पन्न घेणारे, राजविलासी जीवन जगणारे आपल्या संसद भवनातल्या खासदारांचं हे वेतन आणि भत्ते जस्ट एक झलक म्हणून तुम्हाला सांगितलं. आणि याच्या विपरीत ज्या ठिकाणी रोजच्या पेट्रोलिंग करताना सुद्धा कुठून तरी गोळी येऊन लपून छपून बसलेल्या अतिरेक्याकडून आणि तुमचा मृत्यू होईल अशी लाईफची रिस्क असलेले, साधं पेट्रोलिंगला गेल्यानंतर सुद्धा कुठेतरी अतिरेक्यांनी लपवून ठेवलेले IED याचा स्फोट पायाखाली होऊन कायमचं अपंगत्व येण्याची रिस्कसुद्धा रोजच्या कामामध्ये, रोजच्या ड्युटीचा भाग. अशा तिरंग्याची हिफाजत करणाऱ्या सैनिकाला 21,700 बेसिक. आजच्या रेटप्रमाणे फक्त 35,000 ते 40,000 वेतन. रफली सांगतोय मी हे. मे बी कॅल्क्युलेशन्स 5,000 कमी जास्त होऊ शकतील. पण जर तुम्ही हे मिळणारं वेतन आणि लाईफची रिस्क या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तुलना केली, या खासदारांना आज शपथ घेतली, सही केली तुम्ही एक संसद सदस्य म्हणून, संसदेत काम करणारा खासदार म्हणून, की लगेच पेन्शन लागू आहे.
तेच या सैनिकाला आणि सरकारी नोकरांना 20 वर्षाची नोकरी करावी लागते. मग काही लोकांना दिवसभर गाढवासारखं काम करावं लागतं. जरी वरती पंखा असला, बसायला खुर्ची असली, तरी 8 तासात न उरकणारं काम 10-10, 12 तास त्यांना डिव्होट करावं लागतं. जरी संगणकीकरण झालेलं असलं तरी काही कार्यालयांमधली अवस्था आजही तीच आहे. कारण भरती प्रक्रिया जवळपास बंद असल्यास जमाय. या सैनिकांच्या व्यथा तर विचारायलाच नको. IED म्हणजे काय हे सुद्धा ज्यांना माहीत नाही ते कधी या व्यथांपर्यंत पोचणार हो. तुम्हाला चालताना गवत आहे असं वाटतं, पण त्या ठिकाणी एक छानसा 4-5 फुटी खड्डा केलेला आढळतो. त्याच्यामध्ये अणकुजी तार, भाले सदृश तलवारीच्या पात्यासारखी पाती रोवलेली असतात. अशा सुद्धा घटना सैनिक पेट्रोलिंग करताना त्याच्या पायाखाली गवतच आहे असं समजून निष्काळजीपणाने, बेफिकीरपणाने किंवा समोर लक्ष देत ट्रिगरवर बोट ठेवत कुठून लपून छपून आपल्याला धोका होतोय का असं लक्ष ठेवण्यात खाली त्याचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी त्याचा मृत्यूचा सापळा खाली असतो. कधी पायाखाली IED तर कधी असं खड्ड्यामध्ये अणकुचीदार पाती, कधी अजून काही इतर धोके लपवून ठेवलेले. पाऊल पडताच स्फोट व्हावा अशी काही स्फोटकं जमिनीच्या खाली अगदी 3-4 इंचावर बेमालूमपणे लपवून ठेवलेली, ज्याला आपण भूसुरुंग म्हणतो. अशी रिस्क रोज आहे. रोज एक एक गट सीमेवरती टेहळणी करण्यासाठी त्यांच्या कमांडिंग इन चीफ यांनी दिलेल्या एरिया वाईज पेट्रोलिंगला जातात. रोज पहाटे 4 वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. रोज परेड करावी लागते. रोज पाठीवरती वजन घेऊन धावावं लागतं 10-10 किलोमीटर. नंतर मग तुम्हाला ब्रेकफास्ट, नंतर मग जेवणाची ठरलेली वेळ. मधला वेळ काही रिकामटेकडेपणा नसतो. ज्यांची ड्युटी बंकरमध्ये आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही पाहाल तर थक्क व्हाल. दिवस रात्र जागता पहारा, कोणत्याही ऋतूची तमा नाही बाळगायची. कितीही थंडगार वारा असो, कितीही पाऊस असो, कितीही हिमवादळं सुटू द्यात, कितीही कडाक्याची थंडी, -50, -70 अंश सियाचीन ग्लेशियरच्या सीमांवरती. आणि त्यांचं वेतन आणि या खासदारांचं वेतन, त्यांची पेन्शन आणि या खासदारांची पेन्शन, त्यांच्या कामाचं स्वरूप आणि या खासदारांचं काम. रोज 2000 रुपये देऊन वाटेल तसा गोंधळ घालण्याची मुभा संसद भवन. पावसाळी अधिवेशन बहुतेक संपतंय, गोंधळामध्ये गेले. जी काही खासदारांची संख्या असेल 588 ते 620, 24, 25 काय असेल ती, प्रत्येकी 2000 रुपये रोज त्यांच्या अकाउंटला जमा झालेत. किती जनतेची कामं झाली, किती आरडाओरडा झाला त्यांचं त्यांना माहिती. आणि हे अव्याहतपणे सुरू आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून. 31,000 पेन्शन, मूळ पेन्शन खासदाराला. नुसती शपथ घेतल्या घेतल्या सुरू. भले तो 5 वर्षाचा कालावधी पूर्ण हो अगर न हो. समजा 5 वर्षाचा कालावधी झाला, इलेक्शन लांबलं, तर दरमहा 2,500 पेन्शन वाढते त्यांची. एक टेन्युअर आमदाराचं, एक टेन्युअर खासदाराचं, 2 वेगळ्या वेगळ्या पेन्शन. गंमत आहे. आता ह्याच गोष्टी असंवैधानिक आहेत
म्हणून नागपूर खंडपीठाकडं एक याचिका दाखल केली आहे. सहाजे असं काहीतरी आडनाव आहे त्या व्यक्तीचं. त्या व्यक्तीला मी शुभेच्छा देतो की त्याला या रीटमध्ये यश मिळालं पाहिजे. जो काही नियम कायदा आहे विधिमंडळाचा, विधानमंडळाचा, त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे. एके बाजूला सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून ओल्ड पेन्शन स्कीम बंद करून टाकलेली आहे. 21 वर्ष झाली. कित्येक लोक ढगाळ गेले ओल्ड पेन्शन घेणारे. त्यांच्या बायका जिवंत असतील तर त्या 30% पेन्शन घेत असाव्यात. बोजा कधीच कमी झालेला आहे. पण इकडचा बोजा नाही, आम्हाला सेक्रेटरी लागतो, नाही आम्हाला ऑफिस चालवावं लागतं, नाही आम्हाला 1,00,000 रुपये लॅपटॉप घ्यायला दिलेच पाहिजेत, नाही आम्हाला 12 लाख कर्ज दिलंच पाहिजे 5 वर्षासाठी. कॉन्स्टिट्युएन्सी भत्ता कोटी कोटीमध्ये गेला आहे. मित्रांनो, खरंच वाईट वाटतं. हा विरोधाभास एक सैनिक आणि एक खासदार किंवा एक आमदार आणि एक सैनिक, कोणाशीही तुम्ही ही तुलना करा, वाईट वाटतं मनाला. अरे जो कधीही मरू शकतो त्याच्यासाठी भरघोस सरळ हाताने करण्यासाठी सरकारचा हात आखडता असतो. अंशदान निवृत्ती वेतन सुरू केलं आहे. यांना आमदार खासदारांना 0 अंशदान आहे. अंशदान निवृत्ती वेतन आत्ता ज्यांना लागू झालं आहे त्यांची अवस्था म्हातारपणी अतिशय बिकट असणार आहे. हे चित्र दिसतंय डोळ्यासमोर. प्रायव्हेट सेक्टर, कोऑपरेटिव्ह सेक्टर ह्याच्यातनं बाहेर पडलेला पेन्शनधारी आणि हा अंशदान निवृत्ती वेतनधारी यांच्यामध्ये फारसा फरक नसणार आहे. म्हणून मी एका व्हिडिओत प्रायव्हेट सेक्टरमध्ये, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करणारे, 30-30 वर्ष राबणारे आणि मग निवृत्त होणारे यांच्याकडे सुद्धा जरा लक्ष द्या अशी विनंती एका व्हिडिओद्वारे केली आहे मी. काहीतरी समाधानकारक रक्कम त्यांना 30-35 वर्ष राबल्यानंतर हाती लावू द्या. किंवा आयुष्यमान भारत याची वयाची अट या प्रायव्हेट सेक्टर आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरमधल्या लोकांना थोडी शिथिल करा. जे तुम्ही आम नागरिकांना 70-75 वयाला ती आयुष्यमान भारत योजना लागू करताय, मे बी 70 इयर्स, ती या प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरला 60 नंतर लागू करा. त्याच्या कुटुंबियांना 10 लाखपर्यंतची मेडिकल सुविधा द्या. थोडीशी समाधानकारक पेन्शन करा. त्याच्या ताटात भिकेचा एक चतकोर तुकडा टाकल्यासारखी अवस्था त्यांची करू नका. कारण त्यांचंसुद्धा तुमची सगळी जी काही अर्थ तुमची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी योगदान दिलेलं असतं 35 वर्ष. याची थोडीशी तमा बाळगणं राज्यकर्त्यांना जरुरी आहे असं वाटतं. थोडंसं या सैनिकांच्या विषयी आणि प्रायव्हेट सेक्टरमधून निवृत्त होणाऱ्या लोकांच्या विषयी जो माझ्या मनात कळवळा आहे त्याला आउटलेट देण्यासाठीच हा एक आजचा व्हिडिओ आणि थोडीशी तुलनात्मक चर्चासुद्धा. कारण जनतेला फरक कळला पाहिजे. सर्व प्रायव्हेट सेक्टर, कोऑपरेटिव्ह सेक्टर आणि आपल्या आर्मीसाठी, नेव्हीसाठी, एअरफोर्ससाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या प्रत्येक सैनिकासाठी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.